जय माता दी। आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा जो आपला विषय आहे की 29 जुलै 2026 रोजी जी काही गुरुपौर्णिमा येते, सर्व साधकांसाठी जो भगवतीची उपासना करतो किंवा कोणत्याही देवतेची उपासना करतो त्यांच्यासाठी गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचा हा महायोग असतो। मग असा जो काही गुरुपौर्णिमेचा हा योग येतोय, या गुरुपौर्णिमेच्या योगाविषयी नक्की त्या दिवशी काय करायचं आहे, गुरुपूजन कसं करायचं आहे, त्यासाठी जे काही मंत्र आहेत याविषयी आपण हा व्हिडिओ तयार करतोय। आता त्याच्यामध्ये प्रकार आहेत की काही साधकांना गुरुच नाहीत, मग त्यांनी काय करायचं आहे, किंवा ज्यांना गुरु आहेत परंतु ते गुरु त्यांच्यापासून खूप लांब राहतात आणि शक्य नाही तिकडे जाणं, तर त्यांनी काय करायचं आहे। आणि जे गुरुगृही जाणार आहेत त्यांनी तिथं जाऊन कशा पद्धतीने पूजा अर्चना करायची आहे आणि त्याविषयीचे जे काही मंत्र आहेत त्या मंत्रांविषयी आपण आज बोलणार आहे। मुळामध्ये ज्यांना गुरुच नाहीत त्यांनी साक्षात भगवान शिवशंकरांना गुरु मानून त्या दिवशी तुम्ही गुरुपूजन करू शकता आणि ह्या पूजनाच्या प्रभावाने लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये गुरुप्राप्ती होण्याचे संकेत किंवा गुरु प्राप्त होतील, अशा पद्धतीने हे कार्य होऊ शकतं। तर मग ज्यांना गुरु नाहीत किंवा ज्यांचे गुरु घरापासून खूप लांब राहतात त्यांनी घरामध्ये त्या दिवशी शिवपूजन, मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने गुरूंचं पूजन करायचं आहे, साक्षात शिवांचं गुरु मानून पूजन करायचं आहे। त्यासाठी जे काही मंत्र आहेत जे स्कंद पुराणामध्ये सांगितलेले आहेत त्या स्कंद पुराणाच्या आधारे आपण हे पूजन करणार आहे। स्कंद पुराणामध्ये साक्षात भगवान शिवशंकरांनी माता पार्वतींना गुरु गीता सांगितलेली आहे, म्हणजे गुरुज्ञान दिलेलं आहे की गुरूंचा महिमा ह्या गुरुगीतेमध्ये सांगितलेला आहे, जो भगवान शिवशंकरांनी मार्गदर्शन केलेलं आहे माता पार्वतींना। माता भगवान शिवशंकरांना गुरु मानून का, तर त्याच्यामध्ये एक वर्णन आहे की भगवान शिवशंकर स्वतः सांगतात माता पार्वतींना की जे गुरु आहेत तेच शिव आहेत आणि जे शिव आहेत तेच गुरु आहेत, दोघांमध्ये जो अंतर मानतो तो गुरु पत्नी गमन करणाऱ्या मनुष्य समान पापी आहे, हे स्वतः भगवान शिवशंकरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं ज्यांना गुरु नाहीत त्यांनीही भगवान शिवशंकरांची उपासना करायची आहे त्या दिवशी। एक जी मी काही पद्धत सांगतोय त्या पद्धतीने, जे काही मंत्र सांगतोय त्या मंत्रांच्या आधाराने, आणि ज्यांना गुरु आहेत पण लांब राहतात त्यांनी घरामध्ये जर गुरूंचा फोटो असेल त्या गुरूंचा फोटोची मी सांगतोय त्या पद्धतीने पूजा करायची, नसेल तर भगवान शिवशंकरांचीच त्या दिवशी तुम्हाला उपासना करायची। आता त्यासाठी जे काही लागणारं साहित्य आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगतो गुरुपूजनासाठी। पहिली गोष्ट म्हणजे गंध, जे चंदनाचा गंध भेटतो तो गंध लागणार आहे, आपल्याला फुलं लागणार आहेत, धूप दीप, नैवेद्यामध्ये जी काही मिठाई असते ही मिठाई आणि फळं ह्यांचा भोग लागणार आहे। गुरुदक्षिणा, तुमची शिष्याने गुरूंना गुरुदक्षिणा देणं हे अनिवार्य आहे आणि हे शास्त्रानुसार आहे, त्याशिवाय कोणतीही गुरुपूजा जी असते ती पूर्ण होत नसते गुरुदक्षिणेशिवाय। तर जी तुमची काही कॅपॅसिटी असेल ते कॅपॅसिटीनुसार तुम्हाला ती गुरुदक्षिणा बाजूला काढायची त्या दिवशी, आणि त्याचं काय करायचं हे स्वामी तुम्हाला सांगेल। आता जे काही भगवान शिवशंकरांनी माता पार्वतींना ज्ञान दिलेलं आहे गुरुगीतेविषयी, त्याच्यामध्ये जे काही पद्धत आहे ती पद्धतीनुसार जे काही मंत्र आहेत, जे बीज मंत्र आहेत त्या सकट कसं तुम्हाला पूजा करायची ते मी सांगतोय। स्वच्छ त्या दिवशी काय करायचं आहे, स्वच्छ वस्त्रावरती भगवान शिवशंकरांची जी शिवपिंड आहे ती, किंवा जर तुमच्याकडे तुमच्या गुरूंचा फोटो असेल तो स्थापन करायचा आहे। आणि स्थापन केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्यांचं जे काही त्यांना शुचिर्भूत करायचं आहे, म्हणजे जे गंगाजल असेल गुलाबजल असेल त्यांनी त्यांना आंघोळ घालायची। ही आंघोळ ही झाल्यानंतर मग त्यांना तिथं स्थापन करायचं आहे। त्यानंतर पहिल्यांदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः, सर्वांना हा मंत्र येतो किंवा हा जे काही प्रणाम करण्याचा मंत्र आहे गुरूंना, हा मंत्र येतो। ह्याने अगोदर गुरूंना किंवा त्या गुरुतत्वाला प्रणाम करायचं आहे। आता त्यानंतर मी तुम्हाला एक पूजा पद्धती सांगतोय, त्या पूजा पद्धतीने गुरूंचं तुम्हाला मानसोपचार ही पूजा करायची आहे। म्हणजे मानसोपचारी पूजेने तुम्हाला जे काही मान द्यायचं आहे किंवा जी पूजा पद्धती आहे ती मी तुम्हाला सांगतोय ती भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे। पण जे ह्या ब्रह्मांडामध्ये गुरुतत्व आहे ह्या गुरुतत्वापर्यंत ही जी काही तुमची पूजा आहे ती पोहोच होणार आहे, आणि ज्यांना गुरु नाही त्यांच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर त्यांच्या गुरुसुद्धा त्यांना प्राप्त होऊ शकतात। आणि ज्यांना गुरु आहेत हे जे ब्रह्मांडामध्ये गुरुतत्व आहे, कारण गुरुतत्व हे विशाल आहे, काय एका मनुष्यापुरतं ते गुरुतत्व नसते, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हे गुरुतत्व फिरते। तर ज्यांना गुरु आहेत
ते ज्यावेळेस ह्या पद्धतीने पूजापाठ करतील त्यावेळेस त्यांच्या गुरुतत्वापर्यंत ही सर्व जे काही त्यांचा मानपान आहे किंवा ही जी काही पूजा आहे ती पोच होईल आणि लवकरात लवकर गुरु आशीर्वाद किंवा त्या गुरुतत्वाचा महाआशीर्वाद त्या साधकाला प्राप्त होईल. आता मी जे काही पद्धत सांगतोय त्याच क्रमाने ह्या गोष्टी करायच्या आहेत. पहिल्यांदा बीजमंत्र आहेत एक एक जे गुरुगीतेमध्ये सांगितलेले आहेत भगवान शिवशंकरांनी. लम पृथिव्यात्मने गंधतन्मात्रा प्रकृत्यानंदात्मने श्री गुरुदेवाय नमः पृथिव्यात्मकं गंधम समर्पयामी. हा मंत्र म्हणून अगोदर गंध समर्पित करायचा आहे. त्यानंतर हम आकाशात्मने शब्दतन्मात्रा प्रकृत्यानंदात्मने श्री गुरुदेवाय नमः आकाशात्मकं पुष्पं समर्पयामी. त्यानंतर त्यांना पुष्प समर्पित करायचं आहे. नंतर यम वायात्मने स्पर्शतन्मात्रा प्रकृत्यानंदात्मने श्री गुरुदेवाय नमः वायात्मकं धूपमाग्रपयामी. त्यानंतर साक्षात श्री गुरूंना तुमच्या गुरूंना तुम्ही धूप समर्पित करायचा आहे, त्यांना धूप दाखवायचा आहे. त्यानंतर रम तेजात्मने रूपतन्मात्रा प्रकृत्यानंदात्मने श्री गुरुदेवाय नमः तेजात्मकं दीपम दर्शयामी. त्यानंतर त्यांच्या पुढं दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर वम अपात्मने रसतन्मात्रा प्रकृत्यानंदात्मने श्री गुरुदेवाय नमः अपात्मकं नैवेद्यकं निवेदयामी. त्यानंतर जो काही तुम्हाला मी मिठाईचा भोग सांगितलेला आहे किंवा मिठाई फळांचा भोग आहे तो भोग त्यांना समर्पित करायचा आहे. त्यानंतर सम सर्वात्मने सर्वतन्मात्रा प्रकृत्यानंदात्मने श्री गुरुदेवाय नमः सर्वात्मकान सर्वोपचारानं समर्पयामी. जे काही तुम्ही पूजा आहे ती संपूर्ण त्यांच्या चरणावरती समर्पित करायची. पण त्याच्याबरोबर जी काही दक्षिणा आहे ती दक्षिणा तुम्हाला त्यांच्या चरणावरती ती समर्पित करायची जी तुम्हाला सांगितलेली आहे. ही झाली सगळी पूजा त्यांच्या चरणावरती समर्पित. आता ह्या प्रत्येक जे काही स्तोत्र आहे त्याच्या अगोदर एक एक बीजमंत्र आहे. जसं की लम असेल, हम असेल, यम असेल, रम असेल, वम असेल, सम असेल. ह्या बीजमंत्राने या गुरुतत्वाशी कनेक्ट करण्याचं काम हे बीजमंत्र करतात. जी काही तुमची सेवा आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बीजमंत्र करतात. ही त्या बीजमंत्रांची ताकद आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी ही पूजा करायची. आता जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे जे काही मंत्र आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला मी तिथं देऊ शकेल. किंवा जर तुम्हाला तसं स्वतः करायचं नसेल तर हा जो काही मी सांगितलेला आहे ते तुम्ही लावून मी जसं बोलतो त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट जरी सेवा समर्पित केलं तरी तिथपर्यंत पोहोचेल. त्यानंतर श्री गुरुदेवांचं ध्यान करायचं आहे शेवटी. आता ध्यान कसं आहे ते ध्यान मी तुम्हाला सांगतो. नमामि सद्गुरुं शांतं प्रत्यक्षं शिवरूपिणं शिरसा योगपीठस्थं मुक्तिकामहार्दस्थितिदं प्रातः शिरसि शुक्लां ज्योद्विनेत्रं द्विभुजं गुरुं वराभयकरं शान्तं स्मरेत् नामपूर्वकं प्रसन्नवदनाक्ष्यं च सर्वदेवस्वरूपिणं तत्पादोदखजाधारा निपन्तति स्वमूर्धनि तया संशाल एतदेह्यन्तर्बाह्यगतमलं दक्षिणाद्रिजो भूत्वा जायते स्फटिकोपमः तीर्थानि दक्षिणे पादे वेदास्तर्मुखरक्षितः पूजेदर्शितं तं तु तदमी ध्यानपूर्वकं इति ध्यानम. असं म्हणून तुमच्या श्री गुरुदेवांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे. अशा पद्धतीने हे जी काही सेवा आहे ही समर्पित केल्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीपुढं जे काही तुमच्या देवाऱ्यामध्ये आहे जी तुम्ही ही पूजा केलेली आहे त्यांना प्रार्थना करायची की हे भगवान शिवशंकर किंवा हे भगवान शिवजी, जे काही मी सेवा तुम्हाला समर्पित केलेली आहे, जे काही माझे गुरु भविष्यामध्ये तुमच्यामुळे मला प्राप्त होणार आहेत त्या माझ्या गुरूंच्या त्या गुरुतत्वापर्यंत ही माझी संपूर्ण सेवा पोहोचवू द्यात. किंवा ज्यांना गुरु आहेत त्यांनी अशी प्रार्थना करायची की जे काही माझे गुरु आहेत त्या माझ्या गुरुतत्वापर्यंत जी काही मी सेवा दिलेली आहे ही तुमच्या माध्यमातून पोहोचवू द्यात. कारण भगवान शिवशंकर स्वतःच महागुरू आहेत. कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे माता पार्वतींना की जे शिव आहेत तेच गुरु आहेत आणि जे गुरु आहेत ते शिव आहेत, दोघांमध्ये काहीच भेद नाही. त्यामुळं भगवान शिवांची उपासना त्या दिवशी अशा पद्धतीने करायची ज्यांना गुरु नाहीत त्यांनी. एक गोष्ट आहे की गुरु जे आहे त्या गुरूंशिवाय जोपर्यंत आयुष्यामध्ये गुरु नाहीत ना तोपर्यंत तुम्ही कितीही उपासना सेवा भक्ती साधना करू देत, पण जे भगवतीची प्राप्ती आहे आपण म्हणतो किंवा जे त्या परमेश्वराची प्राप्ती आहे ती गुरूंशिवाय अशक्य आहे. तुम्ही जी पूजा पाठ सेवा साधना करता ती काही निष्फळ होत नाही. त्याचं पुण्य त्याचं फळ हे तुम्हाला भेटणारच आहे. पण जोपर्यंत आयुष्यामध्ये गुरु येत नाही तोपर्यंत जो काही मोक्षाचा मार्ग आहे किंवा त्याची जी प्राप्ती आहे त्या जगदंबेची ती गुरूंशिवाय शक्यच नाही.
कारण की भगवान शिवशंकरांनी स्वतः गुरु ह्या शब्दाचा सुद्धा अर्थ सांगितलेला आहे. गु या शब्दाचा अर्थ अंधकार किंवा अज्ञान आणि रू या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, म्हणजे अज्ञान नाहीसे करणारा जो ब्रह्मरूप प्रकाश आहे तो गुरु आहे, यात कोणतीही शंका नाही, असं साक्षात भगवान शिवशंकर माता पार्वतींना सांगतायत गुरुगीतेमध्ये. आणि ह्या गुरुगीतेच्या पठणाने साक्षात त्या सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होते. भगवान शिवशंकरांनी हे जे काही गुरुगीतेचं ज्ञान आहे हे स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे की खूप गुप्त ज्ञान आहे, हे माता पार्वतींना भगवान शिवशंकरांनी प्रदान केलेलं आहे. मग गुरुसुद्धा कसे असले पाहिजेत. आता आपण बघतोय की समाजामध्ये भरपूर काही थोतांडबाजी चाललेली आहे. मला असं वाटतं की आता ही जी काही गुरुपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण लाईव्हला गुरुगीतेचे जे काही पठण आहे ते एकत्रित घेतलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला खरे गुरु कसे आहेत किंवा कसे असले पाहिजेत याचं ज्ञान होईल. कारण साक्षात भगवान शिवशंकर सांगतायत म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये काहीही दोष नसणार आहे. मग आता तुम्हाला स्वतः ओळखता आली पाहिजेत बाबा गुरु नक्की असले कसे असले पाहिजेत. आणि जे आता सध्याला चालू आहे सगळीकडं बहुतेक सगळं तुम्हाला माहीतच आहे, काय काय पद्धत कशी कशी चालू आहे. त्यातून कुठं ना कुठं तरी तुम्ही स्वतःच विवेक बुद्धीचा वापर करून योग्य गुरूंचं मार्गदर्शनाखाली तुम्ही चालाल. ह्यासाठी मला वाटतं ही गुरुगीतेचं जे काही ज्ञान आहे हे तुम्हीसुद्धा बघितलं पाहिजे, तुम्हीसुद्धा ऐकलं पाहिजे. जर तुम्ही सगळ्यांची जर इच्छा असेल तर तुम्ही मला तसं कमेंटमध्येही सांगू शकता. आपण काय करूयात लाईव्हला ही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण लाईव्हला कधीतरी रविवारी किंवा सुट्टीचा दिवस बघून संध्याकाळच्या दिवशी आपण ही गुरुगीता जी आहे जे भगवान शिवशंकरांनी माता पार्वतींना सांगितलेले आहे ते जे आपण लाईव्हला आपण त्याचे जे काही एकत्र पठण आहेत ते करूयात. आणि जो काही गुरुमहिमा आहे हा गुरुमहिमासुद्धा त्याच्यातून जाणून आज कुठल्या गुरूंचा त्याग केला पाहिजे, कुठल्या गुरू कोणते गुरु योग्य आहेत कोणते गुरु अयोग्य आहेत हे ओळखता आलं पाहिजे साधकाला. कारण की गुरु करताना ज्या पद्धतीने गुरु शिष्याची परीक्षा बघतो त्या पद्धतीने शिष्याने ही गुरुची परीक्षा बघितली पाहिजे. कारण गुरुचं कार्य आहे की त्या साधकाला त्याच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचवणं. मग हेच जर होत नसेल, जर दुसऱ्याच काही गोष्टी घडत असतील तर ते सगळ्या त्या साधकासाठी चुकीचे आहेत, त्या साधकाच्या आध्यात्मिक मार्गासाठी आध्यात्मिक वाटचालीसाठी चुकीचे आहेत. तर तिथं त्या साधकाने त्या गुरुचा त्यागही केला पाहिजे. मग कुठल्या गुरुचा त्याग केला पाहिजे हे त्याच्यामध्ये वर्णन आहे, तेही आपण बघूयात. आता जे काही दक्षिणा काढलेली होती जर त्यांना खरंच गुरु आहेत आणि ते लांब राहतात तर त्यांना जर पाठवण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तिकडे ती पाठवून देऊ शकता. आणि ज्यांना गुरु नाहीत पण त्यांना जे दक्षिणा काढायला सांगितलेले गुरूंच्यासाठी ती दक्षिणा तुम्हाला त्याचा जो शिदा असतो तो शिदा घेऊन तुमची जी कुलदेवी असेल किंवा जे काही मंदिर असेल तुमच्या गावामध्ये त्या मंदिरामध्ये ती शिदा अर्पण करणे किंवा जे काही गरीब लोक असतील अशा गरीब लोकांमध्ये अर्पण करणे, अशा पद्धतीने तुम्ही ते जे काही गुरुदक्षिणा आहे ती गुरुदक्षिणा समर्पित करू शकता. मग ही गुरुदक्षिणा ही महत्त्वाची आहे. बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या पूजा पद्धती त्याही महत्त्वाच्या आहेत. अशा पद्धती जर तुमची इच्छा असेल की हे सगळे मंत्र जर तुम्ही सांगितले मला कमेंटमध्ये तर नक्की मी ते डिस्क्रिप्शनला टाकेल. पण जर ज्याला वाचता येत नसेल ना त्याने काय करायचं, जे मी मंत्र बोलतानाचा जो काही क्षण आहे त्या क्षणापासून ते लावून ठेवायचा आणि मी जसं बोलेल त्या पद्धतीने ते जी शिवपिंड असेल भगवान शिवशंकरांची तुमच्या घरामध्ये तिथं ते समर्पित करत राहायचं आणि प्रार्थना करायची. कारण की कसं असतं ही मानसिक जी पूजा असते ना ती मनातून करायची असते, परंतु ही भगवान शिवशंकराची पिंड पुढं ठेवून मी ती करायला सांगतोय. कारण की ते आपोआप जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला तुमची ही सेवा पोहोचवणार आहे. आणि ह्या दिवशी जी काही गुरुपूजन आहे ते आपोआप तुमच्या हाताने होणार आहे. जे गुरूंचा जो काही कृपाशीर्वाद आहे गुरूंचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला त्या दिवशी प्राप्त होणार आहे. कारण आणि ही प्रमाणित आहे. जय माता दी.